मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांकडून जेवणाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। पवारांच्या डिनर डिप्लोमसीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। शिंदे फडणवीस गोविंद बागेत जेवायला जाणार का, हा सवाल आता उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडून जेवायला आमंत्रण दिलं जातंय, यावर मात्र अनेकांच्या भुवया उंचावतायत। नमो रोजगार मेळाव्याकरता बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पवारांनी गोविंद बागेत जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे। पवारांच्या या डिनर डिप्लोमसीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत। विशेष म्हणजे पक्ष फोडल्याचा आरोप करण्यात येतोय आणि दुसरीकडे मात्र शिंदे फडणवीसांना गोविंद बागेत जेवायला बोलवण्यात येतंय, आमंत्रण दिलं जात आहे। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। एकीकडे पक्ष फोडला असा आरोप करायचा आणि दुसरीकडे जेवणाचं आमंत्रण द्यायचं, काय म्हणावं याला? यालाच म्हणतात विरोधकांशी सुद्धा चांगले संबंध ठेवणं, म्हणजे ह्याला याचंच नाव आहे शरद पवार। शरद पवार साहेब कधीही कटुता मनात बाळगत नाही। तुम्ही आमचा पक्ष फोडला, आमचं तोडफोड केली, तरी पण आमची बारामतीची आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे की तुम्ही पाहुण्यांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं असतं। म्हणजे आणि शरद पवार एक भारतातले मोठे नेते असल्यामुळे ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर येत असतील तर त्यांनी आपल्याकडे जेवायला यावं ही सदिच्छा व्यक्त केली आहे आणि त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे। त्याच्यामध्ये काही वावगं मला तरी वाटत नाही आणि हे फक्त शरद पवारच करू शकतात आणि दुसरं कोणी करू शकत नाही। कारण वैमनस्य किंवा विरोधक हे वेगळं आहे। मला अजून आठवतं पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना मृणाल गोरे ह्या विरोधी पक्ष नेत्या होत्या आणि त्यावेळी खडाजंगी तर होतच असेल सभागृहामध्ये, पण सभागृहा बाहेर गेल्यावरती त्यांचे सौदार्याचे संबंध होते आणि जेव्हा मृणालताई आजारी होत्या तेव्हा शरद पवार साहेब मला स्वतःला म्हणाले होते की आपण मृणालताईंकडे त्यांना त्यांची तब्येतीची चौकशी करायला आणि त्यांना भेटायला जाऊया। आणि मृणालताईंना त्यांनी 40 मिनिटं सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी गप्पा गोष्टी आणि जुन्या काळातल्या सगळ्या आठवणी सुद्धा काढल्या होत्या। म्हणजे हे फक्त शरद पवारच करू शकतात की कितीही विरोधक असले तरी त्यांच्याशी संबंध चांगले ठेवायचे आणि त्याच्यातनच त्यांनी आज मला वाटतं यांना जेवणाचं आमंत्रण दिलं असेल। निश्चितच ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि जेवायला ते आले पाहिजे। अगदी धन्यवाद विद्याताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। याविषयी बोलण्याकरता अंकुश काकडेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या डिनर डिप्लोमसीवर? नाही, बारामती म्हटलं की बारामती आणि शरद पवार हे एक अतिशय अतूट नातं आहे। या बारामतीमध्ये देशातील अनेक मोठमोठे नेते येऊन गेलेले आहेत, अगदी पंतप्रधानांपासून तर राष्ट्रपतीपासून उपराष्ट्रपती परराष्ट्र मंत्री असे विरोधी पक्षातले सुद्धा आणि स्वपक्षातले सुद्धा अनेक नेते बारामतीमध्ये आलेत। आणि ज्या वेळेला बारामतीमध्ये ते आल्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर वगैरे आदरणीय पवार साहेबांच्याकडे नेहमी आलेल्या पाहुण्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम असतो आणि अनेक नेते मंडळी देशातील आलेले आहेत। आज तर महाराष्ट्राचे ते माजी मुख्यमंत्री आहेत आणि जर विद्यमान मुख्यमंत्री बारामतीमध्ये काही कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असेल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बारामतीला जात आहेत, त्यामुळे ते त्या ठिकाणी येत असतील तर त्यांना जेवणाचं निमंत्रण पवार साहेबांनी दिलं, यामध्ये काही विशेष गैर नाहीये। पवार साहेब राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवतात आणि ज्या वेळेला राजकारण सोडल्यानंतर जे काही मैत्रीपूर्ण संबंध असतील किंवा निकोप राजकीय परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्या कार्यक्रमाला झाल्यानंतर किंवा कधी भोजनाचं आमंत्रण दिलं असेल तर ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। किंवा एकनाथ शिंदे सुद्धा नाही तर नारायण राणे असतील किंवा मनोहर जोशी असतील, गोपीनाथ मुंडे असतील, ज्या ज्या वेळेला कधी ही मंडळी बारामतीमध्ये असतात
आणि स्वतः पवारसाहेब बारामतीमध्ये असतात त्यावेळेला ते त्यांच्याकडे भोजनाला बोलवतात. आता जाणं न जाणं हे ज्यांना निमंत्रण दिले त्यांच्यावरती आहे. त्यामुळे पवारसाहेबांची काही याच्यामध्ये राजकीय भूमिका नाही एवढं निश्चित. निश्चित. धन्यवाद काकडेजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता मनीषा कायंदे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आमंत्रण स्वीकारलं जाणार का मनीषाताई? आता हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना पवार साहेब देखील एक राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत 2-3 टर्म. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे दोन राजकीय नेते एकमेकांना भेटत असतात. आता जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे ते सर्वस्वी मुख्यमंत्र्यांवर आहे की त्यांनी स्वीकारायचं किंवा नाही. पण मला असं वाटतं की प्रगल्भ नेतृत्व जेव्हा असतं तर तेव्हा काही होऊ शकतं. एखाद्या वेळेस सीएम जाऊ पण शकतील. परंतु मला असं वाटतं याच्यामध्ये खूप काही आश्चर्य वाटण्यासारखं वगैरे नाहीये. निमंत्रण दिलं आहे, आता ते निमंत्रण स्वीकारायचं की नाही ते माननीय मुख्यमंत्री ठरवतील. अगदी धन्यवाद मनीषाताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.